नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ऐकुटे काय करते या मालिकेने छोट्या पडद्यावर तब्बल 4 वर्ष अधिराज्य गाजवून प्रेक्षकांचा निरोप घेतला। 2 महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली। काही दिवसांपूर्वीच ऐकुटे काय करते मालिकेची मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत झळकली होती। आता मधुराणी पाठोपाठ आणखी एक खास व्यक्ती स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेणार आहे। स्टार प्रवाहाच्या ऐकुटे काय करते या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं। या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। विशेषतः मालिकेतल्या खलनायकांनी सुद्धा प्रेक्षकांना भोरड घातली होती। या मालिकेतील लोकप्रिय आणि सतत अरुंधतीला त्रास देणारा पात्र म्हणजेच अनिरुद्ध देशमुख। अभिनेते मिलिंद गौड ही भूमिका साकारत होते। आता मालिका संपल्यावर अनिरुद्ध पुन्हा एकदा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत ते एंट्री घेणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत माजी समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत। मालिकेत सध्या पार्थ नंदनीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे। या धामधुमीत यशवंतराव भोसलेंच्या एंट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गौडी म्हणाले की जवळपास 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय। अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं। आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील भूमिका खूप वेगळी आहे। माजी समाज कल्याण मंत्र्यांची भूमिका मी साकारत आहे। यशवंतराव भोसलेंच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल। मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो आहोत। कॉलेज पासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे। जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळते याचा आनंद वेगळा आहे। याशिवाय स्टार प्रवाह बरोबर एक वेगळा जिव्हाळ्याचं नातं आहे, त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।